नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या यूट्यूब सेशन मध्ये सर्वांसाठी मोफतपणे या ठिकाणी शिकवत आहोत। या पुस्तकातील दुसरं प्रकरण सध्या आपलं सुरू आहे आणि या दुसऱ्या प्रकरणातील समाज सुधारक या घटकातील आज आपल्याला एक महत्त्वाचे समाज सुधारक अभ्यासायचे आहेत। त्या समाज सुधारकाचं नाव आहे विष्णू शास्त्री पंडित। लक्षात घ्या, हे जे विष्णू शास्त्री पंडित जे आहे यांच्यावर जेव्हा आयोग प्रश्न विचारत असते तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी गोंधळ या ठिकाणी उडतो। कारण विद्यार्थी मित्रांना कन्फ्युजन होतं की विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्याचबरोबर विष्णुबुवा ब्रह्मचारी या तीन महत्त्वाच्या सुधारकांच्या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा बऱ्याच वेळा कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी होतं। तर आत्ताच्या या सेशन मध्ये मी तुम्हाला ते कन्फ्युजन सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मिटवणार आहे आणि मग आपण आपल्या टॉपिकला इथे या ठिकाणी सुरुवात करूया। आता बघा, इथं जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो की तीन महत्त्वाचे या ठिकाणी सुधारक आपल्याला या ठिकाणी दिसतात। या सुधारकांमध्ये एक व्यक्ती आहे, या व्यक्तीचं नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी। लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी एक महत्त्वाचे समाज सुधारक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। दुसरं एक महत्त्वाचे समाज सुधारक आहे ज्यांचं नाव या ठिकाणी आहे विष्णू शास्त्री पंडित। विष्णू शास्त्री पंडित जे आहे तर ते विष्णू शास्त्री पंडित असे एक दुसरे महत्त्वाचे समाज सुधारक या ठिकाणी पाहायला भेटतात। आणि तिसरे समाज सुधारक आहे त्यांचं नाव आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर। नाव नीट लक्षात असू द्या, विष्णू शास्त्री चिपळूणकर। आता बघा, हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहे चिपळूणकर, तर हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहे ते एक तिसरे महत्त्वाचे सुधारक या ठिकाणी पाहायला भेटतात। आता काय नेमकं यामध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम येतो, तर सर्वांची नावं जवळपास समान आहे। विष्णू शास्त्री इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथं विष्णुबुवा आहे। आता बघा, आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जे आद्य समाज सुधारक होते ज्याच्यामध्ये जगन्नाथ शंकरशेठ आहे, ज्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखट आहे, बाळशास्त्री जांभेकर आहे, त्याचबरोबर भाऊ महाजन या ठिकाणी आहे, भाऊ दाजी लाड या ठिकाणी आहे, तर त्यांच्याशी समकालीन होते ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी। मुद्दा नीट लक्षात घ्या की जे आद्य समाज सुधारक होते तर त्यांच्याशी समकालीन होते विष्णुबुवा ब्रह्मचारी। आता हे जे विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहेत तर ते विष्णुबुवा ब्रह्मचारी हे या काळामध्ये ख्रिश्चन मिशनरी आणि समाज सुधारक या दोघांवर टीका या ठिकाणी करत होते, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे त्या काळामधले जे समाज सुधारक या ठिकाणी होते आणि याच बरोबर ख्रिस्ती मिशनरी जे होते, तर या समाज सुधारक आणि ख्रिस्ती मिशनरी या दोघांवर यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे असं एकंदरच दिसतं। तर या प्रकारचे हे विष्णुबुवा ब्रह्मचारी, यांचं पूर्ण नाव जर आम्ही पाहिलं तर यांचं पूर्ण नाव आहे विष्णू भिकाजी गोखले। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कट्टर हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार या ठिकाणी केला आणि त्या संदर्भात वेदोक्त धर्मप्रकाश हा महत्त्वाचा ग्रंथ ते या ठिकाणी इथं लिहिताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विविध प्रकारच्या सभा आयोजित केल्या, ज्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सोबत त्यांनी वादविवाद केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हे आहे ते विष्णुबुवा ब्रह्मचारी। आता नीट समजून घ्या, ज्या कालखंडामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी आद्य समाज सुधारक आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका करत होते, तशाच पद्धतीनं यांचे समकालीन किंवा यांचे सहकारी होते ज्यांचं नाव होतं कृष्णा शास्त्री चिपळूणकर। नाव नीट लक्षात असू द्या, कृष्णा शास्त्री चिपळूणकर जे आहे हे कृष्णा शास्त्री चिपळूणकर ही एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। आता हे कृष्णा शास्त्री चिपळूणकर आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी हे समकालीन आहे आणि या दोघांनी पण हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला आणि सुधारक आणि त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनरी यांच्या माध्यमातून ज्या सुधारणा होत होत्या त्यावर यांनी मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं एकंदरीत दिसून येतं। जसं विष्णुबुवा ब्रह्मचारी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहून हिंदू धर्माची महती या ठिकाणी सांगतात, त्याच पद्धतीनं कृष्ण शास्त्री चिपळूणकर जे आहे तर ते कृष्ण शास्त्री चिपळूणकर विचार लहरी, नाव नीट लक्षात असू द्या, तर विचार लहरी या प्रकारचं एक महत्त्वाचं या ठिकाणी पत्रक या ठिकाणी सुरू करतात आणि या विचार लहरींच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी त्या काळात सुरू असणाऱ्या सुधारकांच्या प्रयत्नांना विरोध या ठिकाणी केला होता असं एकंदरीत दिसतं।
वास्तविकता कृष्णशास्त्रींची आणि त्याचबरोबर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची समाज सुधारण्याच्या संदर्भात वेगळी भूमिका होती, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। मग ही भूमिका काय होती या दोघांची? यांचं असं म्हणणं या ठिकाणी होतं की ख्रिश्चन मिशनरी ज्या पद्धतीने हिंदू धर्मशास्त्रावर या ठिकाणी टीका करतायत, तशाच प्रकारे जे दोष हिंदू धर्मामध्ये आहे तशाच प्रकारचे दोष ख्रिश्चन धर्मामध्ये देखील या ठिकाणी आहे, या प्रकारची भूमिका हे इथे या ठिकाणी मांडताना दिसतात। म्हणजे धर्मामध्ये सर्व प्रकारच्या धर्मामध्ये दोष या ठिकाणी आहे, त्यामुळं केवळ हिंदू धर्मच वाईट आहे असा जो ख्रिश्चन मिशनऱ्यांकडनं जो काही प्रचार होतोय तो या ठिकाणी चुकीचा आहे, ही भूमिका प्रामुख्याने या दोघांची या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसून येतं। तर या प्रकारचा या दोघांचा दृष्टिकोन राहिला। आता लक्षात घ्या, हे जे कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे, या कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा मुलगा आहे ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर। ठीक आहे, तर कृष्णशास्त्रींचा मुलगा आहे ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर। हे ते विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत जे लोकमान्य टिळकांच्या सामाजिक चळवळीमध्ये या ठिकाणी काम करत होते, हे लक्षात घ्या। या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची या ठिकाणी स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि याबरोबर हे विष्णुशास्त्री चिपळूणकर महात्मा ज्योतिराव फुल्यांना समकालीन होते, हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, हे विष्णुशास्त्री चिपळूणकर जे आहे यांनी निबंधमाला जे आहे, निबंधमाला, हे निबंधमाला नावाचं या ठिकाणी नियतकालिक सुरू केलेलं होतं। साधारणतः 1875 ला हे निबंधमाला सुरू करण्यात आल्याचं दिसतं। तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं होतं विचार लहरी, ज्या विचार लहरीतून सुधारकांवर टीका केल्या जात होत्या, त्याच प्रकारे विष्णुशास्त्री चिपळूणकर जे कृष्णशास्त्रींचे या ठिकाणी मुलगा आहे, यांनी या ठिकाणी निबंधमाला हे नियतकालिक सुरू करून महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीवर मोठ्या प्रमाणावर टीका यांच्या माध्यमातून झाली होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। म्हणजेच कृष्णशास्त्री आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर हे दोघंही सुधारक आणि ख्रिश्चन मिशनरी यांवर टीका करत होते असं एकंदरीत दिसतं। तर विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर या प्रकारचा हा मुद्दा आपला क्लिअर झाला असेल असं मला या ठिकाणी वाटतं। आता त्यानंतर एक महत्वाचे समाज सुधारक राहतात, ते म्हणजे आहे विष्णुशास्त्री पंडित। आता ही जी व्यक्ती होती, तर या विष्णुशास्त्री पंडितांबद्दल काय महत्वाचा मुद्दा आहे ते नीट समजून घ्या। तर हे विष्णुशास्त्री पंडित जे आहे यांचे मित्र होते ते म्हणजे लोकहितवादी। लक्षात घ्या, लोकहितवादी आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे हे यांचे सहकारी या ठिकाणी होते। आणि लोकहितवाद्यांनी ज्या पद्धतीची भूमिका व्यक्त केली, न्यायमूर्ती रानड्यांनी ज्या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली, अगदी त्याच प्रकारची भूमिका ही विष्णुशास्त्री पंडित यांची होती असं एकंदरीत दिसतं। उदाहरणार्थ लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे विधवा पुनर्विवाहाचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार इथे या ठिकाणी करताना दिसतात। तर त्याच प्रकारे विष्णुशास्त्री पंडितांनी देखील विधवा पुनर्विवाहाचा प्रचार प्रसार केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। हे जे विष्णुशास्त्री पंडित आहे यांच्यावर प्रभाव होता बंगालमधले एका महत्वाच्या समाज सुधारकाचा। त्या समाज सुधारकाचं नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर। नाव नीट लक्षात असू द्या, ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहे, तर त्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा प्रभाव हा विष्णुशास्त्री पंडितांवर होता। आता हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काय काम केलं, तर यांनी सोमप्रकाश या नावाचं वृत्तपत्र निर्माण केलं आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून यांनी बंगाल प्रांतामध्ये विधवांना देखील पुनर्विवाह करण्याचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे या प्रकारची भूमिका यांनी या ठिकाणी घेतली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। म्हणजे नीट मुद्दा समजून घ्या, हे ईश्वरचंद्र विद्यासागर आहे, हे सोमप्रकाश या नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी सुरू करतायत असं एकंदरीत दिसून येतं। आणि याचबरोबर या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी बंगाल प्रांतामध्ये एक महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव होतं विडो वुमन। नाव नीट लक्षात घ्या, विडो वुमन या प्रकारचा ग्रंथ हा या ठिकाणी या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिला होता असं एकंदरीत दिसतं। मी आताच तुम्हाला या ठिकाणी म्हणालो की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा प्रभाव विष्णुशास्त्री पंडितांवर या ठिकाणी होता आणि मग या विष्णुशास्त्री वर यांचा प्रभाव असल्या कारणामुळं ज्या पद्धतीने ईश्वरचंद्र विद्यासागर सोमप्रकाश वृत्तपत्र सुरू करतात, त्याच्याच या ठिकाणी त्याच्याच सारखं एक वृत्तपत्र हे या ठिकाणी या विष्णुशास्त्री पंडितांनी सुरू केलं होतं आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं या ठिकाणी इंदू प्रकाश। नाव नीट लक्षात घ्या, इंदू प्रकाश। म्हणजे लक्षात घ्या,
सोमप्रकाश कोणाचं तर ईश्वरचंद्र विद्यासागर, तर इंदुप्रकाश कोणाचं तर विष्णू शास्त्री पंडित यांचा. आणि हा जो ग्रंथ होता विडो वुमन जो ईश्वरचंद्र विद्यासागरने लिहिला, तर या ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर हे विष्णू शास्त्री पंडितांनी केलं आणि ज्याचं या ठिकाणी नाव या ठिकाणी होतं विधवा विवाह. नाव नीट लक्षात असू द्या. विधवा विवाह या प्रकारचा ग्रंथ जो आहे हा लिहिला कोणी तर या विष्णू शास्त्री पंडितांनी लिहिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जबरदस्त प्रभाव असणारे हे विष्णू शास्त्री पंडित या ठिकाणी होते. यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं देखील संबोधलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हे विष्णू शास्त्री पंडित आहे. यांनी लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांना सोबत घेऊन सन 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केलेली आहे असं पाहायला भेटतं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे 1856 साली एक कायदा बनवला, ज्या कायद्याला विधवा पुनर्विवाह कायदा या ठिकाणी आपण संबोधतो. तशाच प्रकारे या विष्णू शास्त्री पंडितांच्या प्रयत्नामुळे 1865 साली लोकहितवादी रानडे आणि विष्णू शास्त्री पंडित या तिघांनी मिळून एक महत्वाची संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. हा या प्रकारचा मुद्दा लक्षात घ्या. तर तुम्हाला आता हे समजलं असेल विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची वैचारिक भूमिका काय होती, विष्णू शास्त्री चिपळूणकरांची नेमकी वैचारिक भूमिका काय होती, त्यांचा वारसा काय होता आणि हे विष्णू शास्त्री पंडित यांची भूमिका काय होती हे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या दोघांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कार्यावर टीका केलेली आहे. मात्र इथं महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हे विष्णू शास्त्री पंडित जे आहे या विष्णू शास्त्री पंडितांनी फुल्यांच्या कार्यावर टीका केली नाही. उलट महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या विष्णू शास्त्री पंडितांना कर्ते समाज सुधारक म्हणून संबोधलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. का बरं असं? कारण जेव्हा यांनी विधवा पुनर्विवाहाची चळवळ उभारली, यांची पहिली पत्नी जेव्हा या ठिकाणी दगावली गेली, तेव्हा यांनी जो दुसरा विवाह केला तो कुसाबाई नावाच्या एका विधवेसोबत या ठिकाणी केलेला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कुसाबाई नावाच्या एका विधवेसोबत या ठिकाणी विवाह करणारे हे विष्णू शास्त्री पंडित होते आणि म्हणून महात्मा फुले यांना या ठिकाणी बोले तैसा चाले म्हणजे त्या ठिकाणी कर्ता सुधारक म्हणून या ठिकाणी संबोधित होते असं एकंदरीत दिसतं. आता आपण या प्रकारचा हा डिफरन्स या प्रकारचा जो काही कन्फ्युजन आहे ते समजा तुमचं दूर झालं असेल तर आता आपण आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये विष्णू शास्त्री पंडितांबद्दल जी माहिती आहे ती आता इथे या ठिकाणी पाहूया, ती आपण इथे या ठिकाणी समजावून घेऊया. ठीक आहे. आता मला असं वाटत आहे की तुमचा आता हे जे कन्फ्युजन आहे हे आता बऱ्यापैकी पूर्ण या ठिकाणी झालं असेल, दूर झालं असेल. ठीक आहे. इथं मंडळी बघा, आता विष्णू शास्त्री पंडितांचा कार्यकाळ जर मी पाहिला तर 1827 ते आहे ते 1876 पर्यंतचा यांचा या ठिकाणी कालखंड आहे. म्हणजे 1876 विष्णू शास्त्री पंडितांचं निधन झालेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे म्हटलेलं आहे 19व्या शतकातील भारतीय समाजाच्या मानसिकतेचा विचार करता स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहे. अशा समाज सुधारकात विष्णू शास्त्री पंडित हे अग्रणी आहे अशा प्रकारची माहिती आहे. पुढे म्हटलेलं आहे यांचा जन्म 1827 सातारा येथे झालेला आहे. त्यांचे वडील परशुराम शास्त्री हे बावधानचे रहिवासी या ठिकाणी होते असं म्हटलंय. वडिलांकडनं विष्णू शास्त्रींनी संस्कृत भाषेचं ज्ञान या ठिकाणी मिळवलं आणि इंदू प्रकाश या प्रकारचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे असं दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, सन 1862 साली इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. या वृत्तपत्रामध्ये लोकहितवाद्यांनी, न्यायमूर्ती रानड्यांनी, त्याचबरोबर त्या काळातील अनेक समाज सुधारकांनी इंदू प्रकाश मध्ये लिखाण केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पुढे असं म्हटलेलं आहे याच वृत्तपत्रातून त्यांनी आपले सुधारणावादी मते हे निर्भीडपणे मांडलेले आहे. त्या प्रकारचा मुद्दा आहे. स्त्री शिक्षण, विधवांचे प्रश्न, त्याचबरोबर या ठिकाणी केशवपन, परदेश गमन, जरट विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नांवर त्यांनी या ठिकाणी सडेतोड या ठिकाणी विचार इंदू प्रकाश मधनं मांडलेले आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे पाहूया आपण. जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हणजे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कधी केलेली आहे तर लक्षात घ्या सन 1865 साली केलेली आहे.
आणि या संघटनेची स्थापना करत असताना न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे देखील यांच्या सोबत होते. म्हणजे मुद्दाम समजून घ्या, विष्णुशास्त्री पंडित त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी या तिघांनी एकत्र येऊन 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केलेली आहे आणि या मंडळीच्या माध्यमातून विधवांचे पुनर्विवाह करण्याची चळवळ ते या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू करतायत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. इथं म्हणलेलं आहे की ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद त्यांनी केल्याचं दिसतं. जसं मी सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जबरदस्त प्रभाव यांच्यावर या ठिकाणी होता आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जो विडो वुमन या नावाचा ग्रंथ लिहिला त्याचं मराठीत भाषांतर विष्णुशास्त्री पंडितांनी केलं आणि त्याचं नाव या ठिकाणी विधवा विवाह असं या ठिकाणी ठेवलेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे एकदा म्हणलेलं आहे त्यांनी आपल्या विचारांवरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीनं सिद्ध केलेलं आहे असं दिसतं. आता बघा, ही जी विधवा होती त्या विधवेचं नाव होतं कुसाबाई. ठीक आहे, तर कुसाबाई नावाच्या एका विधवेसोबत यांनी विवाह केल्याचं पाहायला भेटतं. आता या कालखंडामध्ये नीट समजून घ्या काय नेमकं झालं होतं की 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना झाली आणि या माध्यमातून विधवांचे पुनर्विवाह करण्याची चळवळ उभारली गेली. इथं पाहायला असं भेटतं की हे तिघही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधवांसोबत विवाह करा याचा प्रचार प्रसार करत होते. त्याचबरोबर बालविवाह या ठिकाणी करू नका, प्रौढ विवाह या ठिकाणी करा या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेत होते. आणि याच कालखंडामध्ये न्यायमूर्ती रानडे यांची पण पहिली पत्नी जी आहे ती दगावली आणि त्यानंतर पाहायला भेटतं न्यायमूर्ती रानड्यांना जेव्हा या ठिकाणी संधी मिळाली एका विधवेसोबत विवाह करण्याची तर ती संधी या ठिकाणी न्यायमूर्ती रानड्यांनी डावललेली आहे असं एकंदरीत दिसतं. मग या न्यायमूर्ती रानड्यांनी आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलीसोबत त्यांनी विवाह केला आणि ती मुलगी विधवा पण या ठिकाणी नव्हती हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच म्हणजे आपल्याला माहिती आहे की रमाबाई रानडे. आता लक्षात घ्या, म्हणून मग या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांसारख्या सुधारकांनी न्यायमूर्ती रानड्यांना धारेवर धरलेलं आहे आणि त्यांच्यावर टीका केलेली आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर या ठिकाणी विधवांसोबत विवाह करण्याची भूमिका मांडता, जेव्हा मात्र रानडे तुम्ही स्वतः विदूर होता तेव्हा तुम्ही एका विधवेसोबत का बरं विवाह केला नाही या प्रकारचा सवाल फुल्यांनी त्यांच्या रानड्यांवर विचारलेला होता असं एकंदरीत दिसतं. मात्र या उलट जर आम्ही पाहिलं तर आपल्याला दिसतं की हे विष्णुशास्त्री पंडित जे होते ह्या विष्णुशास्त्री पंडितांची पहिली पत्नी 1871 जेव्हा दगावली गेली तेव्हा त्यांनी बोले तैसा चाले या पद्धतीनं एका विधवेसोबत विवाह केलेला आहे आणि ती विधवा म्हणजे कुसाबाई आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की या ठिकाणी पाहायला भेटतं न्यायमूर्ती रानड्यांपेक्षा महात्मा ज्योतिराव फुल्यांना विष्णुशास्त्री पंडित हे जास्त जवळचे वाटत होते असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या प्रकारे यांनी एका विधवेसोबत विवाह केल्याचं पाहायला भेटतं. आपल्याला माहिती असेल की महर्षी धोंड केशव कर्वे यांनी पण एका विधवेसोबतच विवाह केला होता. त्यांचा दुसरा विवाह आनंदीबाई यांच्या सोबत या ठिकाणी झाल्याचं दिसतं. याच आनंदीबाई पुढे या ठिकाणी बाया कर्वे या नावानं संबोधलेल्या आहेत असं एकंदरीत दिसतं. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे विधवेसोबत विवाह करणाऱ्या सुधारकांमध्ये आपल्याला विष्णुशास्त्री पंडितांचं नाव घ्यावं लागेल आणि याचबरोबर महर्षी धोंड केशव कर्वे यांचं या ठिकाणी नाव घ्यावं लागेल. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं बालविवाहाच्या पद्धतीमुळे विधवा मुलींचं आयुष्य मातीमोल होत आहे. त्यामुळं या बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. तर बालविवाहाला या विष्णुशास्त्री पंडितांनी विरोध या ठिकाणी केल्याचं पाहायला भेटेल. आता बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिलेली जी साहित्य आहे तर त्या साहित्यांवर त्या ग्रंथांवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तर यांनी कोणती ग्रंथ लिहिली ती आपण या ठिकाणी इथं पाहूया, ती आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया. सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे ब्राह्मण कन्या विवाह विचार. लक्षात घ्या, ब्राह्मण कन्या विवाह विचार हा महत्वाचा ग्रंथ विष्णुशास्त्री पंडित या ठिकाणी लिहितात असं दिसतं. पुरुष सूक्त व्याख्या. आता हे पुरुष सूक्त व्याख्या काय आहे आपल्याला माहिती आहे. ऋग्वेद नावाचा जो आर्यांचा प्रमुख या ठिकाणी वेद आहे तर त्या वेदांमधलं जे 10वं मंडल आहे ते 10वं मंडल हे पुरुष सूक्ताचं आहे आणि या 10व्या मंडलातच
सृष्टीची निर्मिती कशी झाली तर ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, ब्रह्माच्या बाहूतून या ठिकाणी क्षत्रिय, मांड्यांमधनं वैश्य आणि पायातून शूद्रांची उत्पत्ती झाली असं पुरुष सूक्तामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या पुरुष सूक्ताची सही व्याख्या काय आहे या नावानं ते ग्रंथ लिहिताना एकंदरीत दिसतं. साहजिकच या प्रकारची संकल्पनेवर त्यांनी विष्णुशास्त्री पंडितांनी टीका केलेली आहे, भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की अशा प्रकारे त्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीची उत्पत्ती झाल्याचं पाहायला भेटत नाही. तर हा प्रकार हा चुकीचा आहे, खोटा आहे, ही भूमिका पुरुष सूक्त व्याख्यामध्ये ते मांडताना दिसतात. याचबरोबर विधवा विवाह, जसं मी मागेच म्हणालो, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा विडोबुमन या ग्रंथाचं मराठीत भाषांतर विधवा विवाह हे या ठिकाणी करण्यात आलं. हिंदुस्थानचा इतिहास हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा या ठिकाणी त्यांनी लिहिला. संस्कृत व धातुकोश लिहिलेला आहे आणि मराठी व इंग्रजी कोश या ठिकाणी त्यांनी लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारचे महत्वाचे ग्रंथ यांचे आहेत. सर्वात इम्पॉर्टंट विधवा विवाह आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आणि ब्राह्मण कन्या विवाह विचार. तर ब्राह्मण कन्या विवाह विचार आणि विधवा विवाह आणि इंदू प्रकाश जे या ठिकाणी वृत्तपत्र होतं, तर या तीन साहित्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे सर आपण पाहतो की सन 1876 ला विष्णुशास्त्री पंडित यांचं निधन झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. या प्रकारे छोटी परंतु महत्वाची माहिती इयत्ता 11वीच्या पुस्तकात जी होती ती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जे कोण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट अशी आहे की हिस्ट्रीची जर तुम्हाला इतिहास या विषयाची ऑनलाईन बॅच जर तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायची असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशन मध्ये खूप साऱ्या इतिहास या विषयाच्या बॅचेस आहे. जी परीक्षा तुम्ही या ठिकाणी देता त्या परीक्षेची तयारी, इतिहास या विषयाशी संबंधित परीक्षा आहेत तर त्याची तयारी तुम्ही आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍपवर करू शकता. इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटेल या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये खूप साऱ्या बॅचेस आहेत ज्यामध्ये 2025 आगामी 2025च्या परीक्षेसाठी जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पण आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट, इतिहास जीएस सब्जेक्ट हे दोन महत्वाच्या बॅचेस 2025 साठी आपल्या इथं उपलब्ध आहे. राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहे त्यांना या ठिकाणी जर राज्यसेवेची परीक्षा करायची असेल तर त्यांच्यासाठी बेसिक फाउंडेशन बॅच इथं उपलब्ध आहे. कंबाईनची तयारी करायची असेल तर कंबाईनची पण एक बेसिक फाउंडेशन बॅच आपली इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. अंडर ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रकारे बेसिक फाउंडेशन बॅच या ठिकाणी जॉईन करा. आणि त्याचबरोबर पुढे आपण पाहू शकतो की संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 ची बॅच उपलब्ध आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची बॅच, समाज सुधारक, लक्षात घ्या समाज सुधारकाचा 39 समाज सुधारकांची माहिती देणारा एक कोर्स आणि त्याच्यासोबत पुस्तक तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे. अशी एक बॅच आहे समाज सुधारकांची. राज्यसेवेचे पीवायक्यूज, त्याचबरोबर या ठिकाणी कंबाईनचे पीवायक्यूज, वनसेवेचे पीवायक्यूज, सगळं पीवायक्यूजची एक महत्वाची बॅच इतिहास पीवायक्यूज बॅच ही तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच, कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच देखील इथं उपलब्ध आहे. आणि एनसीआरटी इयत्ता 6वी ते 12वीच्या एनसीआरटी ज्या मराठीतून मी शिकवलेल्या आहेत त्याची पण बॅच इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि याचबरोबर नेट सेटची तयारी जे करत आहे विद्यार्थी, जीआरएफ मिळवण्याची तयारी जे करत आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे, इतिहास नेट सेट जीआरएफची बॅच. तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या बॅचेस आहेत आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर. तर तुम्ही त्यापैकी जी पण बॅच तुम्हाला या ठिकाणी आवश्यक वाटत आहे ती बॅच तुम्ही आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवरनं जरूर या ठिकाणी जॉईन करा. यामध्ये डिस्काउंट पण वेळोवेळी दिला जातो. तर मित्रांनो आजचं हे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी कसं वाटलं त्याबद्दल जरूर या ठिकाणी तुम्ही मला माहिती या ठिकाणी द्या. लाईक करा, कमेंट करा, मित्रांना या ठिकाणी शेअर करा. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.